लाडकी बहीण योजनेवरून आता भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। सरकार मतदानासाठी पैसा वाटत असल्याचा जलील यांनी थेट आरोपच करून टाकला। तुम्ही मतदारांचा अपमान करत असल्याचं अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिलं। लाडकी बहीण योजनेवरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं दिसून आलं। अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना की हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का? हे तुमची लाडली बहीण नाही आहे का? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला तुमचे फुकटाचे पैसे नाही पाहिजे, आम्हाला आमचे कष्टाचे जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या, डिबेट करा। हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोलले ना थोबाडीत मारतील ते। तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं तुमच्या ऑफिसवर पाठवतो, मग सांगा तुम्ही तुमचा हाल काय करतील। हे आमची लाडली बहीण जे आहे ना, माझी लाडली बहीण आहे हे सगळं। तुमची लाडली बहीण जे आहे ना ते सिल्लोडमध्ये बसलेले आहे आता सगळे। इम्तियाज जलीलने काल आरोप केला की लाडकी बहिणामध्ये पैसे देणार म्हणे, हे डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही म्हणून असे पैसे देऊ लागले म्हणे। म्हणजे याचा अर्थ काय, पैसे देऊन म्हणजे मतदारांची त्याने काय मजाक उडवली आहे? हां, इम्तियाज जलीलला म्हणजे मतदार काय पैसे घेऊन मतदान करतात हे त्याचं म्हणणं आहे? हां, मतदारांवर असा आरोप करणं अतिशय खालच्या लेवलचं राजकारण आहे की मतदाराला पैसे देऊन, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरोप करतात की मतदार पैसे घेऊन मतदान करतात। मतदार हा प्रामाणिक आहे, मतदारावर असा आरोप करणं इम्तियाज जलीलचं अतिशय चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।